अर्नाळ्यामध्ये या ठिकाणी काही आदिवासींच्या घरावरती महसूल प्रशासनाने कारवाई केली होती आणि त्या निषेधार्थ ही कारवाई जी आहे या ठिकाणचे आमदार राजन नाईक आणि भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून झाल्या असा आदिवासींचा आरोप होता। त्यानंतर मात्र या ठिकाणी मच्छीमारांच्या जागा रिकाम्या झाल्या पाहिजे यासाठी स्वतः या ठिकाणी मच्छीमार संस्थेनं या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। आता सध्या माझ्यासोबत माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील आहेत। महेंद्रजी, जो तुमच्यावरती जो आरोप होत होता, आजची जी पत्रकार परिषद आहे याचं कशी सांगड आहे? आमचं तेच म्हणणं आहे की मच्छीमारांची जागा ही मच्छीमारांना खुली करण्यात यावी। जी कारवाई अपूर्ण झालेली आहे ती कारवाई पूर्ण करावी आणि ही जागा मच्छीमारांना मासे सुकवण्यासाठी पुन्हा उपलब्ध करून द्यावी हीच आमची मागणी आहे आणि शासन याद्वारे सर्वतोपरी आम्हाला सहकार्य करेल। किती जागा आहे मच्छीमारांची, त्याच्यामध्ये कुणाचं अतिक्रमण आहे आणि जी कारवाई झालेली आहे ती कारवाई योग्य होती का? कारवाई अपूर्ण आहे असं आमचं म्हणणं आहे। त्याच पद्धतीने 40 एकर जागा सर्वे क्रमांक 44 व सर्वे क्रमांक 45 अ अशी एकूण 40 एकर जागा, एवढं मोठं क्षेत्रफळ या जागेचं असल्यामुळे याच्यामध्ये अतिक्रमण होत आहे आणि रिसॉर्ट मालकांचं खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। अजून काही लोक झाडं लावून अतिक्रमण करतायत। ती जागा, त्याच्यातलं अतिक्रमण, ही झालेली कारवाई अपूर्ण कारवाई पूर्ण करावी आणि ही लवकरात लवकर ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी अशी आमची विनंती आहे। जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये तुम्ही स्वतः सांगण्यावरून त्या आदिवासी आणि काही कोळी बांधवांवर ही कारवाई झाली आहे असा त्यांचा आरोप होता आणि आतापर्यंत कारवाई सरसकट व्हावी, मग ह्या जर सरकार, राज्यात आमदार, या ठिकाणी आमदार तुमचे आहेत, खासदार तुमचे आहेत, राज्यात सरकार आहे, केंद्र सरकार आहे, मग या ठिकाणी प्रशासन त्या कारवाईकडे का बघत नाही आणि काही गरिबांवरच ही कारवाई का होते? ह्याच्यावर कोणावरही अन्याय होणार नाही यासाठी आम्ही आणि प्रशासन दोन्ही मिळून सर्व काम करतायत आणि सर्वांना न्याय मिळेल या दृष्टीने आम्ही पण काम करतोय। मच्छीमारांना न्याय मिळेल, सर्वांना न्याय मिळेल आणि त्याच्यामधून एक चांगला सुवर्ण मध्य काढू असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। आता तुमचा काय पाठपुरावा आहे आणि किती जागा आहे? नाही, ही 40 एकर जागा आहे आणि या 40 एकर जागा महाराष्ट्र शासनाने जी दिलेली आहे ही सर्वच्या सर्व जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे। पण ह्याच्यामधून नक्कीच सुवर्ण मध्य निघेल आणि होणारे वाद मिटतील आणि जागा पण मच्छीमारांना मिळेल असा आम्हाला विश्वास आहे। निश्चितच या ठिकाणी मच्छीमारांच्या जागेवरती झालेला अतिक्रमण, रिसॉर्ट असतील, बंगले असतील, या सर्वांवरच कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी मच्छीमार संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे। विजय गायकवाड, विनायक मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।